Safe Sahil. And again on strike is Yogesh Dabhale, one of the fine entertainer. The second ball coming up. Oh, fielder Sohan under. That's out. That's the first breakthrough for AIS. Sahil is not happy with that. That all eyes will be on is the icon star Sandy. The next man coming up is Satyam Ashelkar, one of the fine entertainer. And now this is the first over in progress, power play over. Another 4 drills to go. Let's see if Satyam can do some magic over here. This is bad. He has played many times in this ground. We have seen a lot of times. Third delivery coming up. It's a little bit of heavy breeze on the offside region. Yes, Satyam is a new man. Short play, Wilder. Devesh, just a single, yes. He's been on strike, Sahil. Let's see, we get a good shot from his bat. Reverse this time, great keeping by Sweden. Another dot ball. थैंक यू साइज पाइनी, ये मधुर आवाज साइज पाइनी की थी। वाइट बॉल का इशारा आ चुका है, तो रिव्यू जो कि मांगा गया है और बल्लेबाजों ने जो कि रिव्यू मांगा इस वाइट पर। ठीक है, अब क्या इशारा रहेगा थर्ड अंपायर का? फेयर डिलीवरी। एक खूबसूरत माहौल मैदान पर। देखिए दोपहर के शाम के समय पर ये मुकाबले बहुत बिल्कुल अच्छे लगते हैं मैदान पर, दोनों ओवर्सेस खिलाड़ी। ओ क्लीन बोल्ट, गेंद अंदर की तरफ आई और क्या वहां पर बिल्कुल भी सबमरीन डिलीवरी। बल्लेबाज साहिल बता रहे कि भाई कुछ भी समय बिल्कुल जयपुर की भूल भुलैया में इंसान खो जाए ना, उस तरह से भूल भुलैया थी। गेंद टप्पा खाते अंदर इतनी तेज आ गई कि कुछ भी नहीं पड़ पाए वहां पर, या आउट मैदान पर। जल्दी पहुंचे बल्लेबाज। शाम के समय पर बेहतरीन माहौल है मैदान पर। नया बल्लेबाज पहुंच चुका है। थैंक यू। संदेश बांदड़कर जो कि नया बल्लेबाज इस वक्त पहुंच चुका है। देखिए पहला विकेट कितना तेज निकला। सूर्यगांवकर वापस ऑफ स्टंप के बाद बल्ले पर टकराई ना कर थर्डमैन सीमा रेखा से बाहर निकल रही है चौवे के लिए मैदान पर। कल राज बांदोड़कर हमारा करीबी दोस्त आपको बिल्कुल ज्वाइन होगा कमेंट्री कक्षा में।
5 खिलाड़ी अब सीमा रेखा पर तैनात रह सकते हैं इस पावर प्ले के इस अंदाज से। दूसरे ओवर पहले ओवर में खेल समाप्त हो चुका है और 1 विकेट नुकसान के बाद टीम का स्कोर मात्र 6 रन पर पहुंचा। गारवार ग्राउंड पर यह प्रतियोगिता चलती हुई जो कि कारोना ग्राउंड पर लगभग 3-4 साल पहले की बात है। इस मैदान पर यह प्रतियोगिता हुई थी, तब जाकर ये मुकाबले बहुत लज्जेदार हुए थे मैदान पर। इस बार बढ़िया कदमों का इस्तेमाल किया, वहां पर डॉट के निकलती हुई। और देखिए प्रतियोगिता पहली बार इस वक्त मैदान पर हमको बिल्कुल कह चुके हैं। इसके बाद प्रतियोगिता यहाँ पर बहुत से प्रतियोगिता साल भर में होते साइज पैनी, और इसी मैदान पर एक साल सरफराज नवाज खेला था, बहुत बढ़िया बैटिंग की थी, तब ईद का महीना चल रहा था। और शायद अगर बात यहाँ से बताई जाए तो इस मैदान ओ देखिए फिर से अच्छी बॉल मैदान पर, गति परिवर्तन, चेंज ऑफ पेस बिल्कुल बीट किया, पर डॉट गेंद निकलती मैदान पर। AAIS टीम संकट के घेरे में, उनका प्रमुख अस्त्र था वो आज बहुत सस्ते में निकला। फुल टॉस गेंद लॉन्ग ऑन पर खेला गया, वहां पर क्यूरेटेक्शन रखा है, मिड विकेट लॉन्ग ऑन सी मार्ग पर खिलाड़ी तेज निकला, थ्रो बहुत तेज निकला, एक ही रन वहां पर बना और एक रन के साथ 7 रन पर पहुंचा टीम का स्कोर। मैदान पर खेल चलता हुआ इस समय पर दूसरे ओवर का। उस बार ऊपर चली गई हवा में, मिड ऑफ के लिए मौका, ओ शायद देखिए खराब फील्डिंग, हवा के झोंके के साथ ये खिलाड़ी बिल्कुल बहकर जा चुका है। हम बहुत बार कहते हैं हवा इतनी तेज लग रही है कि बिल्कुल जो छोटे खिलाड़ी है वजन उनका बहुत कम है, वो खिलाड़ी बह सकते हैं, कुछ उस तरह से हुआ मैदान पर। खिलाड़ी तेज निकला और बह गया हवा के साथ, इसलिए कैच छोड़ा गया। ओह चेंज ऑफ पेस, फिर से गति परिवर्तन, लेग स्लिप पर बढ़िया एफर्ट, बढ़िया फील्डिंग, लेकिन थोड़ी सी गफलत, जहां पर रन मिलता हुआ 22 के रूप में मैदान पर। इक्का दुक्का बनने के बाद 8 रन पर पहुंचा इस समय पर। ओ फुल टॉस गेंद ऑन साइड पर, मिड विकेट सीमा रेखा पर, खिलाड़ी पीछे, पहला रन बहुत तेज निकला और जब तक इनको रोका जाएगा दूसरा रन मिलता, मतलब 10 रन पर पहुंचा टीम का स्कोर। देखिए तो आज हवा साइज पानी बहुत तेज है ये, इसलिए हवा को झोंका 11 पर पहुंचा टीम का स्कोर। देखिए किस तरह से माहौल बना। 2 ओवर के बाद 11 इस समय पर खेल चलता हुआ इस वक्त AAIS टीम पहले बैटिंग कर रही है मैदान पर। बॉल मैदान पर पहुंचता हुआ और वाइट के साथ इस वक्त टीम का स्कोर मैदान में पहुंचा 12 रन पर। देखिए आज लगातार AASI टीम इस वक्त अगर बात बताई जाए तो रन नहीं बने मैदान पर, रन चाहिए स्कोर पर। अगर 40-45 रन बनते तो लड़ाई बहुत सुंदर रहेगी मैदान पर। और फिर से लाइन को छुआ और फिर से बैक टू बैक और एक वाइट मैदान पर। इसके बाद श्री गणेश शिव सतपुरुष, उनके बीच में मुकाबला, दोनों कप्तान टॉस के लिए पहुंच जाइए। और पिच गेंद मिड विकेट के ऊपर से, हो उड़ाया 6 रन के लिए।
और फिर से ऊपर क्या गेंद के ऊपर डॉट गेंद निकलती हुई, और डॉट के बाद एक वाइट, दो वाइट, और उसके बाद वो छक्का मैदान पर। इस वक्त मैं तो कहूंगा एक बड़ा शॉट और चाहिए इस ओवर में, जो मैच को थोड़ा सा आगे ले जाए मैदान पर, बिल्कुल बराबरी का खेल बन जाए, क्योंकि दोनों टीमों के लिए ये मैच इंपॉर्टेंट रहेगा। जो हारेगा वो 2 कदम पीछे जाएगा इस खेल में। और पिच गेंद फिर से हवा में गेंद को खेला पॉइंट पर, जो कि विकेट कीपर चलेगा, वहां पर एक ही रन बनेगा, इक्का दुक्का अब बनने के बाद रनों में इजाफा पहुंचा और टीम का स्कोर 20 रन पर पहुंचा। इसके बाद दोनों कप्तान टॉस के लिए पहुंच जाइए। तो हल्का सा अपील विकेट के पीछे, लेकिन अपील में उतना विश्वास नहीं, गिल्लियां बिखर दी वहां पर, लेकिन न्यायपालिका ने इशारा कर दिया कि अपने पॉपर किट में सुरक्षित है। अनंत मांजरेकर जो कि इस वक्त स्क्वायर लेग अंपायर के भूमिका में। लॉन्ग ऑन सीमा रेखा से बाहर 6 रन के लिए। तो 26 मैदान पर खेल चलता हुआ इस मुकाबले का। इस बार फिर से अटैक किया वहां पर सैंडी ने, और गेंद को लॉन्ग ऑन पर खेलेगा, हल्की सी गड़बड़ वहां पर, और जैसे सूर्या सिम पर आ जाएंगे, लगभग दूसरा रन मैदान में बन चुका है। देखिए और समाप्त हो चुका है तीसरा, 3 ओवर के बाद टीम का स्कोर 28 रन पर, लगभग 9 रन प्रति ओवर मैदान में खेल चलता हुआ। अंतिम 6 गेंदे बचे। प्रदीप सर, अगर यहां से 2 बड़े शॉट निकले तो कारवा बहुत बड़ा चलेगा मैदान पर। देखिए दूसरे टीम का कप्तान ये यहां पर पहुंच चुका है, सामने वाला कप्तान पहुंचना बहुत जरूरी है। शिव सतपुरुष कप्तान टॉस के लिए पहुंचे, और इस बार ऊपर गई गेंद, गई तो बहुत ऊपर, लेकिन सीधे खिलाड़ी की झोली में जा रहे हैं, और ये आउट मैदान पर। एक बड़ा शॉट अगर बनता है तो 34, 35, लगभग 36, 40 तक पहुंच पाएगा। पहले बैटिंग करें जो से एक अच्छा टोटल रहेगा सामने से। ओ कदमों का सवाल, क्या हवा में मिक्स टाइम में लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी मौजूद है, लेकिन क्या वहां पर फील्डिंग,
तारीफ करनी पड़ी इस ग्राउंड फील्डिंग की। और एक विकेट निकला मैदान पर इस ओवर में 229 पर, और एक विकेट निकला। सत्पुरुष मरे ये बात रहा सत्पुरुष मां शिव सत्पुरुष कप्तान यहां पर पहुंचिए। सामने वाला कप्तान पहुंच चुका है, आपके लिए ज्यादा समय नहीं है, क्योंकि देखिए सामने वाला कप्तान आपका इंतजार कर रहा है। अगर आप नहीं पहुंचते तो साइज पाइनी का जो नियम है उस नियमों के अनुसार आपको भी शायद दंड दिया जाएगा, टॉस उसको जाएगा सामने लोगों को। देवीदास, साइश, किशोर जो अटैकिंग करते सब कुछ पल में निर्णय सुनाते। देवीदास, इसलिए शायद देवीदास भी इस वक्त मैदान के बाहर है, माइक्रोफोन के बिल्कुल सामने खड़े। वो टॉस के लिए अगर नहीं पहुंचते तो सामने वालों को टॉस जो कि दिया जाएगा। अगर इस ओवर से पहले नहीं पहुंचते तो शायद। ओ बढ़िया लाइन वहां पर, अच्छी बॉलिंग, एक रन और निकलेगा लेग बाइस के रूप में। 30 रन पर पहुंचा टीम का स्कोर। खेल चलता हुआ चौथे ओवर का इस खेल का। एक बड़ा शॉट चाहिए मैदान पर। ओ शायद देखिए विकेट के पीछे अच्छा कार्य। ओ ये मामला करीब हो जाएगा, नॉट आउट। एक ही रन वहां पर बनेगा। 31 पर पहुंचा टीम का स्कोर, और कुछ गेंदों का खेल मैदान में बचा हुआ आखिरी के। एक रन तो आउट नहीं दूंगा अंपायर, नहीं बॉल रन नहीं तो अंपायर डेड बॉल ना, डेड बॉल ना, रन ना। ओके ओके ओ इस बार क्लीन बोल्ड मैदान पर। डॉट नंतर विकेट। टीम का स्कोर पहुंचा 30। दोन लिखी होती ना, किती लिखी होती सिर्फ लेग बाइस के रूप में रन मिलते हुए मैदान पर। सतपुरुष टीम ने टॉस जीता और पहले गेंदबाजी करेगा लिया, और यहां से अब जीत से पीछे। नक्की देवीदास का नक्की सांगा साई सतपुरुष टीम को टॉस जीत चुका है, उनका हार्दिक अभिनंदन। इकतीस रनों की आवश्यकता, जिससे पीछे मैदान पर हमारे साथ जुड़ जाएंगे इस वक्त सर प्रदीप देवलकर।
धन्यवाद श्री कृष्णदेवजी सर. नमस्कार, वेलकम, सहर्ष स्वागत ऑर्मअप क्रिकेटर्स आयोजित अल्दोना प्रीमियर लीग 2025 आणि याच्या पहिल्या दिवशी आपण सामना पाहतोय. AAIS विपक्ष खुशी क्रिकेटर संघ. सामना सुरू झाल्याचा इशारा येतोय पंचांकडनं आणि पहिलं प्रारंभीचं षटक, पॉवर प्लेचं षटक हाताळलं जातंय. साहिल वांगणकर राईट आर्म ओव्हर द विकेट. सूर्या गावकर डावकरे शैलीचा फलंदाज, ऑल गोवा ओव्हरसीज खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. एकेरी धाव घेतोय. चेंडू डाव्या यष्टीवर होता, अर्थात सावध पवित्र घेतला जातोय. 4 षटकांचा सामना. प्रथम फलंदाजी केली AAIS संघाने 30 धावा जमवल्या. 31 धावांचा पाठलाग, त्यामधील एकेरी धाव ही धावफलकावर. नाममात्र एकेरी धावसंख्येने सूर्या गावकर आपलं खातं उघडतोय. तर सांघिक धावसंख्येचा श्री गणेशा साहिल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी ब्लॉकहोल पद्धतीचा चेंडू जमिनीला घरंगळत जातोय, अर्थात खोदून काढला जातोय. एकेरी धाव निघेल. आघाडीची बिनीची जोडी आपण पाहतोय. सूर्या आणि सूर्याच्या साथीला स्नेडन जो एकेरी धाव घेतोय, आपलं खातं उघडतोय. धावफलक 1ने पुढे सरकलाय. नाममात्र 2 धावा धावफलकावरती. 31 धावांचा पाठलाग करताना खुशी क्रिकेटर संघ. साहिल वांगणकर वेगवान चेंडू, वेगाचा अंदाज नव्हता, अर्थात एकाच एंड वरती दोन्ही फलंदाज. आणि पाहावं लागेल कुठचा फलंदाज ज्याला माघारी परतावं लागेल. आणि बहुधा सूर्या गावकरला माघारी परतावं लागेल. दोन्ही फलंदाजांमध्ये कॉल नव्हता. ना तूने कॉल किया ना मैंने सुना, रनआउट का तिकीट कन्फर्म निकला. क्रिकेट म्हटलं की ताळमेळ खूप महत्वाचा असतो. ताळमेळ चुकला की एका फलंदाजाला माघारी परतावं लागतंय. इथंच तीच परिस्थिती पाहायला मिळाली आणि दोन्ही फलंदाजांमध्ये अचूक ताळमेळ नव्हता. स्नेडन आणि शिकार इथं मात्र झाली आहे ती सूर्या गावकरची. पहिला गडी बाद होताना दिसतोय. धावफलक मोठा नाहीये. 31 धावांचा पाठलाग, मात्र कित्येक वेळा कमी धावसंख्येचे सामने हे बऱ्याच वेळा शेवटच्या षटकापर्यंत रंगताना आपण पाहिले. या सामन्यामध्ये पाहावं लागेल कशा प्रकारे फलंदाजी होईल. शिस्तशीर पद्धतीने फलंदाजी केली, विजय सहज सोपा होईल. मात्र उतावीळपणाने जर फलंदाजी केली तर पराभव होण्याची दाट शक्यता या सामन्यामध्ये असेल. अर्थात नंबर 3 वरती देवेश हा फलंदाज पाहायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट साहिल. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर ऑफ द विकेट घेण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, अर्थात धाव घेण्याची तमाम शंका ही समाप्त झाली. अवघ्या नाममात्र धावफलकावर 2 धावा पाहायला मिळत आहेत एका गडीच्या मोबदल्यात. राईट आर्म ओव्हर द विकेट. खोलवर टप्प्याचा चेंडू, अर्थात धाव घेता येत नाही ती फलंदाज. यावेळी देवेशला आतापर्यंत 2 चेंडूंचा सामना करतोय देवेश आणि पाहावं लागेल खातं कशा प्रकारे उघडलं जाईल. एखादा मोठा फटका की एकेरी दुहेरी तिहेरी धाव घेऊन आपलं खातं उघडेल. खुशी क्रिकेटर संघ ज्याने प्रथम क्षेत्ररक्षण केलं, 30 धावांवरती रोखलं AAIS क्रिकेट संघाला आणि 31 धावांचा पाठलाग रोखून धरलाय पहिल्या षटकामध्ये साहिल वांगणकर. यावेळी रिव्हर्स स्विफ्ट फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूचा अंदाज नव्हता. पहिलं किफायतीदार षटक समाप्त होताना दिसतंय. अचूक गोलंदाजी म्हणावी लागेल साहिल वांगणकरची. अवघ्या 2 धावा खर्च करतोय आणि 1 गडी बाद करताना दिसतोय खुशी क्रिकेटर संघाचा. आता मात्र 18 चेंडू आणि बनवायचे आहेत 29 धावा. हे विजयाचं समीकरण असेल. सामना 4 षटकांचा आणि त्यामधील पहिलं षटक हे पॉवर प्लेचं समाप्त झालं. अर्थात जोखीममुक्ती गोलंदाजीची जबाबदारी स्वीकारली साहिल वांगणकरने आणि अवघ्या 2 धावा देत 1 गडी बाद केलाय आणि सामना एकदा जिवंत ठेवलाय आपल्या संघासाठी. AAIS संघाकडनं षटक क्रमांक 2 गोलंदाजीवरती गिरीश आपण पाहतोय. गिरीश पाळणे. वैयक्तिक पहिलं तर सांघिक 2रं षटक AAIS संघाकडनं, अर्थात क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. पॉवर प्लेचं षटक समाप्त झालं, त्यानंतर क्षेत्ररक्षण शॉर्ट फाईन लेग फ्लाइंग स्लिपमध्ये एक क्षेत्ररक्षक, शॉर्ट लॉंग लेग डीप स्क्वेअर लेग वायडेश उल्लंघनवरती एक क्षेत्ररक्षक,
त्याचप्रमाणे लॉंग ऑफ डीप एक्स्ट्रा कव्हर आणि डीप पॉइंट ही क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना असेल. चला लवकर लवकर क्षेत्ररक्षण सजवा. गिरीश यावेळी गोलंदाजीवरती आणि स्ट्रायकिंगच्या दिशेने स्नेडन यावेळी ऑन स्ट्रायकिंग वरती वेगवान चेंडू बनवावा लागेल. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न यावेळी फसला जातोय. समीकरण आता मात्र बदललं जाईल. येणारे 17 चेंडू आणि बनवायचे आहेत 29 धावा. 17 चेंडू 29 धावा. सामना 4 षटकांचा, त्यामधील पहिलं षटक समाप्त झालंय. षटक क्रमांक दुसरं गिरीश दुर्वना राईट आर्म ओव्हर द विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, संपर्क अचूक नव्हता. चेंडू मिड विकेट बाउंड्री वरती जातोय. पहिल्या प्रयत्नात चेंडूची फेकी होताना दिसतंय, अर्थात एकेरी धाव स्नेडनला प्राप्त होताना दिसतंय आणि एकेरी धावसंख्येने धाव फलक बदललाय. 3 धावा नाममात्र एका गड्याच्या मोबदल्यात. आता मात्र 16 चेंडू बनवायचे आहेत 28 धावा. हे विजयाचं समीकरण असेल. येणारे 16 चेंडू बनवायचे आहेत 28 धावा आणि स्ट्राईक एंडच्या दिशेने आघाडीचा विनीचा फलंदाज देवेश आपल्याला पाहायला मिळतोय. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जमिनीला घरंगळ जातोय. गोल क्षेत्ररक्षक वेगाने येतोय, अर्थात अडखळतोय. परिणामी एकेरी धावीची पावलं ही दुहेरी धावसंख्येकडे वळताना दिसत आहे. 2 धावा आणि दुहेरी धावसंख्येने धाव फलक 2 ने पुढे. पहिले षटक अवघ्या 2 धावांचं हाताळलं साहिल वांगणकरने आणि या सामन्यामध्ये रोखून धरलाय खुशी क्रिकेटर. यावेळी फदल आदित्य पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, वाईडश लॉंगॉनवरती सुरेख झेल म्हणावं लागेल. नक्कीच क्षेत्ररक्षकाचा अंदाज चुकला जातोय. सीमा रेषेवरती पाय आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथं मात्र 6 धावा ह्या वसूल होताना दिसत आहेत. साहिल वांगणकर सांगतोय की नक्कीच तुझा पाय सीमारेषेला लागलाय. जरी झेल टिपला तरी मात्र शरीराचा तोल इथं मात्र सावरता आला नाही आणि सीमारेषेला पाय लागलाय. संभाव्य चेंडूवरती जो गडी बाद होणार होता त्या चेंडूवरती 6 धावा निघतायत खुशी क्रिकेटर संघाला आणि षटकाराच्या साह्याने धाव फलक बदललाय. दुहेरी अंकात 12 धावा. बारा चेंडू 19 धावांची आवश्यकता असेल. गोलंदाजीमध्ये बदल होताना दिसतोय AAI संघाकडनं. गोविंद देवेश यावेळी ऑन स्ट्राइक एंड वरती. यावेळी एस्टनच्या मागे आलाय, चेंडू भिरकावून दिलाय. लॉंग लेग सीमा रेषेच्या बाहेर, सडक पर कडक बेधडक चौकार. धावसंख्या वेगाने बदलली आहे धावफलकावर. 16 धावा धावफलकावरती. आता मात्र अवघ्या 15 धावांची आवश्यकता असेल.
दोन्ही पंच चर्चा सल्ला मसलत करताना दिसत आहेत. मिस्टर अनंत मांजरेकर, आजच्या दिवसामध्ये आपण पंचांची कामगिरी दर्जेदार पाहायला मिळाली. मिस्टर अनंत मांजरेकर, मिस्टर प्रशांत गडेकर आणि मिस्टर सोनूराज नाईक. अचूक निर्णय आणि ठाम मत आपल्याला पाहायला मिळत आहे. बऱ्याच वेळानंतर मोठा फटका पाहायला मिळतोय. देवेश याच्या बॅटमनना धावफलक 4ने पुढे सरकलाय. 16 धावा धावफलकावर, म्हणजे अजूनही 15 धावांची आवश्यकता असेल. शिल्लक चेंडू 11 आणि 11 चेंडूवरती 15 धावांची आवश्यकता. गोलंदाजचा राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी सुरेख फटका म्हणावा लागेल. पॉइंट आणि कव्हरच्या मधला जे क्षेत्ररक्षणामधील भगदाड होतं ते अचूकपणे शोधलं गेलं आणि चेंडू स्वीपर कव्हर सीमा रेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा कणकणीत APL चौकार. धावफलक 4ने पुढे सरकलाय. 20 धावा धावफलकावर. अजूनही 11 धावांची आवश्यकता असेल. गोलंदाजावरती आक्रमण केलं जात आहे. देवेश यावेळी पवित्रा बदललाय, अर्थात फलंदाजाला फॉलो केलं गेलं. चेंडू खोलवर टप्प्याचा पाहायला मिळतोय. ज्या चेंडूवरती देवेशकडे उत्तर नव्हतं, चेंडू निर्धाव गणला जातोय. आता मात्र समीकरण येईल. 9 चेंडू 11 धावांची आवश्यकता असेल. गोविंद पंचांच्या डाव्या साईडने राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी डाव्या स्टीवरचा चेंडू बॅकफुटला जातोय, खेळतोय. चेंडू जमिनीला घरंगळ जातोय. मिड विकेट बाउंड्रीवरना क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूची फेकी करेपर्यंत एकेरी धाव घेण्याची संधी आणि एकेरी धाव संख्येने 21 एक गडी बाद. अजूनही 10 धावांची आवश्यकता असेल. 8 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. स्नेडन यावेळी ऑन स्ट्राइक एंड वरती. खोलवर टप्प्याचा चेंडू, मोठा फटका टोलवायचा होता. संपर्क अचूक होताना दिसत नाही. एकच धाव निघेल. एकेरी धाव स्नेडनच्या खाती जमा होईल आणि एकेरी धाव संख्येने 22 धावा धावफलकावर एक गडी बाद. आता मात्र 7 चेंडू आणि बनवायचे आहेत 9 धावा. 7 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता असेल. देवेश यावेळी ऑन स्ट्राइक एंड वरती. यावेळी मोठा फटका टोलवण्याचा प्रयत्न. डीप लॉंग ऑफ वरती फटका निघतोय. साहिल वांगणकर येतोय वेगाने. चेंडूची फेकी स्ट्राइक एंडच्या दिशेने पाहायला मिळत आहे आणि जशी फेकी होईल दुसरी धाव पळून पूर्ण केली जात आहे आणि दुहेरी धाव संख्येने 24 एक गडी बाद. आता मात्र शेवटचं षटक असेल. 6 चेंडू बनवायचे आहे 7 धावा. हे विजयाचं समीकरण असेल. कागदावरती जरी सोपं वाटलं तरी मैदानावरती बऱ्याच वेळा हे समीकरण अवघड होताना आपण पाहिलंय आणि 6 चेंडू 7 धावा हे समीकरण कशा प्रकारे सोडवलं जाईल. स्नेडन आणि स्नेडनच्या साथीला देवेश. यानंतर सामना होईल शिव सत्पुरुष आणि श्री गणेश दोन्ही विजयी संघांमध्ये ती लढत पाहायला मिळेल. तर नक्कीच तुमच्या क्लुप्त्या योजना आखाडे हे सर्व अगोदर तपासून घ्या. मैदानात कुठल्याही प्रकारे आपण वेळ घेऊ नका अशी ही विनंती असेल दोन्ही संघांसाठी. चेंडू डाव्या स्टीवर पाहायला मिळतोय, अर्थात यावेळी समीकरण बदललं जात आहे. येणारे 6 चेंडू बनवायचे आहेत 6 धावा. शेवटचं षटक गोलंदाज पाहायला मिळतोय AAIS संघाकडनं आयकॉन स्टार सँडी. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, संपर्क अचूक नव्हता. चेंडू जमिनीला घरंगळत जातोय. डीप स्क्वेअर लेग वरनं क्षेत्ररक्षक येईल. फेकी विलंबाने होतंय आणि झालेल्या विलंबाचा फायदा उठवत 2 धावा विजयाचं आता समीकरण बदललं जाईल. येणारे 5 चेंडू बनवायचे आहेत 4 धावा. 5 चेंडू 4 धावा.
5 चेंडूंवरती 4 धावांची आवश्यकता असेल. यावेळी आडव्या बॅटने चेंडू टोलवलाय डीप स्कोर लेग वरती. MS धोनी स्टाईलने सामना समाप्त करताना दिसतोय खुशी क्रिकेटर संघासाठी. आणि इथं मात्र सलग दुसरा पराभव म्हणावा लागेल AAI संघाला. चला मैदानाचा ताबा घ्या शिव सत्पुरुष विपक्ष श्री गणेश. या पुढील सामना आपण पाहतोय शिव सत्पुरुष क्रिकेट संघ ज्या संघाच्या